भगवंतांचा महिमा वर्णू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी किंवा वाणू वारंवार, वर्णू आणि वाणू हा पाठभेद आला की मी कितवत संतांचं वर्णन करू तरी ते संपल्या जात नाही. त्या अर्थी संतांचा अधिकारच किती मोठा असेल कल्पना करा. काय टोक असेल, काय व्याप्ती असेल संतांची. जिथं निळोबाराय हात टेकतात, कल्पना करा किती मोठी व्यक्ती निळोबाराय, किती मोठी व्यक्ती की ज्यांना भेटी करता जगाचा बाप यावा आणि विश्वाच्या मालकांना निळोबारायने सांगावं देवा तू परत जाय, आम्हाला फक्त तुकोबाराय पाहिजे. निळामणे आम्ही नळखोजी देवा तुकयाचा धावा करत असो. तुकोबारायचा आदर आतिथ्य करणारे निळोबाराय आणि देवाला परत करावे इथं तुला बोलावलंच कोणी. ते तुझं लागी बोलाविले कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी, आला शिरका पाठीला वाचोनी, आला शिरका पाठीला वाचोनी, आला शिरका पाठीला वाचोनी, आला शिरका. कालात कल्पना करा. 4-2 कोटी रुपये ज्याच्या जवळ आहेत त्याला जर नाही राम राम घातला तर ते आपला कुठं काट काढील काही सांगता येत नाही. पण हे पैसे कोणाला द्यायचे आहेत, कोण्या दिवशी ज्याचे संपवायचे आहेत, इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याला म्हणतात तो जगाचा पाप आहे. आणि त्या विटेवरच्या मालकाला परत करण्याची योग्यता किंवा परत जा म्हणावा ही ज्यांची वाणी असेल ते निळोबाराय किती मोठे असतील. कल्पना करा किती मोठे असतील. आणि ते म्हणतात मी कितपत संतांचं वर्णन करू. या सोहळ्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त मी संतांचं जेवढं 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 मोठेपण आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. विठाला 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 असं काय असेल संतांकडे की जेणेकरून निळोबाराय काय सांगू म्हणतात. फोन कोणाचा वाजतोय, कोणाचा तरी इथं फोन पडलाय. मी माझाच बघायला लागलो 2-3 वेळ. दर्शन घेताना कोणाचं तरी पडलं नंतर ज्याचा असेल त्यानं घेऊन जा, कारण ते वाचतंय सारखा सारखा. कोणाचा महत्वाचा येत असेल तर बोला. विठाला देऊन टाका द्या त्यांचा द्या. काय व्याप्ती असेल संतांची. हा भंग मी बऱ्याच वेळेस घेतलेला आहे. काही लोकांचं मत असेल की गिरगावकरांनी मागे घेतलेलाच हा भंग घेतलाय. पण संतांचं चरित्र इतकं मोठं आहे, संतांची व्याप्ती इतकी मोठी आहे. मीच नाही, जगात 23 तत्व सिद्धांतिक लोक आहेत. 23 पुराणात वर्णन झालंय. आता किती किचकिनारे असतील मला त्यांच्याबद्दल नाही बोलायचं, पण जगात 23 तत्व सिद्धांतिक आहेत. या जगातल्या 23 तत्व सिद्धांतिकानं एकच संत जर डोक्यात घेतला तर हे 23 तत्व सिद्धांतिक मरेपर्यंत एकाच संतांचं चरित्र सांगू शकत नाहीत. तत्व सिद्धांतिक तर 2-4 अभंगावर कीर्तन करणारा गिरगावकर किती संत सांगणार आहे. विठाला विठाला आश्चर्यचकित होऊन काय त्यांचा महिमा, काय हा शब्द आश्चर्यकारक आहे. असं का म्हणत असतील निळोबाराय, असं काय असेल संतांकडं. तुम्ही आशीर्वाद देत राहा, मी त्याच्यावर बोलत राहील. एक बाई अत्यंत म्हातारी झाली. कोणाला संत म्हणायचं, संतांची व्याप्ती काय, संतांचा अधिकार काय,
काय टोक असावं संतांचं, मग कोणाला महात्मा म्हणायचं. म्हातारी झाली एक माऊली, म्हातारी कृश झालं शरीर तिचं, जरेने व्यापून गेली. भगवंताचं चिंतन करीत 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 तिचं शरीर कृश होऊन गेलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. एवढी म्हातारी झाली, एवढी म्हातारी झाली, शेवटचा काल जवळ आला आणि एका पवित्र वनामध्ये झाडाच्या गुंथ्याला टेकन दिलं आणि विश्वाच्या मालकानं दिलेल्या सुंदरशा डोळ्यानं ती जगाच्या बापाकडे पाहत होती. तो कधी भेटल, तो कधी भेटल, तो कधी येईल, तो कधी भेटल, तो कधी दिसेल. कारण त्याला बघितल्याच्या नंतर तिला प्राण सोडायचे होते. काय त्यांचा महिमा सांगतोय. कैलासबुवा तिचे हात पाय उचलत नव्हते. विश्वाच्या मालकाचं भजन करून 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 जीभ उघडून गेली. ओठ सुकल्या गेले, ओठाला ओठ चिटकले. जिभेनं जगाच्या मालकाचं तिला चिंतन करता येत नव्हतं. थकली ती, तिचा कंठ सुकून गेला. तेवढ्या वेळेला ती अंतःकरणाने जगाच्या मालकाचं चिंतन करत होती. डोळे उघडून त्या फांदीकडे बघायची झाडाच्या. डोक्यावर मुकुट असणारा ब्रह्मांडाचा मालक मला कधी दिसेल. त्याच्या मुकुटावर मयुराचं पंख खोसलेला तो जगाचा बाप कधी दिसेल. त्याच्या माथ्यावर पिंपळाचं पान असणारा तो जगाचा मालक ब्रह्मांड चालक कधी दिसेल. त्याच्या अंगावर पिवळा पितांबर असणारा तो विश्वाचा मालक मला कधी दिसेल. सारखी दृष्टीने झाडाच्या फांदीकडे जिकडे तिकडे डोळे फिरतील त्या दिशेने ती बघत होती, पण तो येत नव्हता. एक प्रकार पहा, ज्या झाडाखाली ही वयस्क स्त्री आहे, ही साध्वी स्त्री आहे, त्या झाडाच्या फांदीवर एका कावळ्याने घरट केलेलं होतं. त्या घरट्यामध्ये त्याच्या पत्नीने अंडे दिलेली होती. ती कावळी व्यालेली होती, तिने अंडे दिली होती, ती अंड्यावर बसलेली होती. पण त्या कावळीने त्या कावळ्याला एक प्रश्न केला, प्राणनाथा, मला मांस खाण्याची इच्छा आहे. त्या कावळ्यानं सांगितलं, प्रिय, आतापर्यंत तुझ्या सानिध्यामध्ये तू ज्या ज्या अपेक्षा केल्यात त्या त्या अपेक्षा मी तुझ्या पुरवल्यात. पण या 15-20 दिवसात मृत जनावर मला कुठं दिसलंच नाही. मी तुला मांस देऊ शकत नाही पदुदेवा. तिने सांगितलं, मालक, पिलांचा जन्मकाल जवळ आलाय. कारण पक्षी हे अंड्यातनं पिलांना ज्या वेळेला बाहेर काढतात त्यावेळेला स्वतःची ऊब देत असतात. स्वतःच्या गर्मीनं स्वतःची शक्ती खर्च करून त्या अंड्यातलं पिल्लं बाहेर काढत असतात. त्याच्याशिवाय ती पिल्लं तयार होत नाही त्या अंड्यामध्ये. माझं शरीर कृश झालंय, क्षीण झालंय, मला मांस खाण्याची इच्छा आहे. विठाला 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 माझी एवढी इच्छा पूर्ण करा. त्यानं सांगितलं, प्रिय, माझं तुझ्यावर अतूट प्रेम आहे, पण मांस मिळत नाही ग, मी तुला देऊ कुठून. त्यानेही त्याच्या दृष्टीने आजूबाजू परिसरात एक चक्कर मारली, त्याच्या डोळ्यानं पाहिलं, पण त्याला परिसरात कुठेही मृत जनावर, एखादा पशु पक्षी मृत पावलेला दिसत नव्हता. बसा महाराज. विठाला 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 शेवटी तो फिरून फिरून थकून कावळा पुनश्च त्याच घरट्यात आपल्या पत्नीच्या जवळ आला. आणला का मांसाचा तुकडा? नाही ग प्रिय, माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. नाही प्रिय, मिळत नाही मांसाचा तुकडा, कुठे मिळत नाही. थोडा वेळ तो आपल्या पत्नीच्या सानिध्यात बसला, इकडं तिकडं मान डोकावत होता. तेवढ्या अवकाशात झाडाच्या फांदीवर जे घरटं होतं त्या घरट्यातून खाली बघितलं तर झाडाच्या बुडाला एक स्त्री झाडाच्या गुंथ्याला टेकन देऊन बसलेली होती. पायाशी लांबवलेली होती तिने.
कावळा हा तीक्ष्ण दृष्टीचा पक्षी आहे. शास्त्रामध्ये वर्णन आलंय त्याला डोळे 2 आहेत पण बुबुळी 1 आहे बाळासाहेब. एकच बुबुळ आहे पण अत्यंत चाणाक्ष, फार तीक्ष्ण दृष्टी आहे त्याची. त्यानं त्या तीक्ष्ण दृष्टीनं खाली पाहिलं. 10 मिनिटं तो बघत राहिला. तिचे पाय हालत नाहीत, हात हालत नाहीत, तिला बोलता सुद्धा येत नाही, फक्त तिचे डोळे उघडे येतात. काय त्यांचा महिमा सांगताय. कावळ्याने विचार केला पाय हालत नाहीत त्यावर ती बेशुद्ध पडली. आपण जरी हिचे पाय खायला सुरुवात केली तर हिचे हात उचलत नाही, त्यावर ती हाताने आपल्याला मारू शकत नाही. हिचं मांस खायला काही हरकत नाही आपल्याला. कावळ्याने झाडाच्या फांदीहून घरट्यात खाली उडी घेतली. जवळ आला, तिच्या पायावर स्वतःचे पाय टेकले. संवेदना संपलेल्या होत्या. अलगद अशी चोच टोचली. पायाला जसा काटा किंवा एखादी काडी रगडावा आणि थोडस रक्त बाहेर यावा तशी कावळ्याने चोंचीची आणि तिच्या पायात रोवल्याबरोबर असं बाहेर रक्त आलं. पण काय नाही, तिचा पाय हल्ला नाही, तिचा हात हल्ला नाही. आणि कावळे एक असे प्राणी आहे, पक्षी आहे, जखमा कुठं असतात हे शोधणारे कावळे असतील. आपल्यात बी बरेच कावळे येतात, दुसऱ्याच्या जखमा शोधणारे. फक्त शरीर माणसाचे आहेत, मन कावळ्याचे आहेत, काही काही पापेंचे. दुसऱ्याच्या कुठं जखमा आहेत, कोणाचं कुठं दुखतंय, नेमकं त्याची कुठं नाडी दाबावी याच्याच पाठीमागे असतात कावळे. हाही कावळा एखादं जनावर जखमी आहे का, एखाद्या गाढवाला नाळ पडलेली आहे का, त्याच्यावरच रक्त शोषण करणारा कावळा. त्याच्या लक्षात आलं आता हिचं मांस खायला काही हरकत नाही. आणि जोरात सोंस मारली आणि त्या स्त्रीचा मांसाचा तुकडा असा पायाचा ओढला आणि पत्नीला सांगितलं जेवढं खाशील तेवढं मांस खात राह. 4-2 वेळेस असा पायाला लचका मारला. मांसाचा तुकडा तोंडात घ्यायचा. अत्यंत मऊ झालेलं शरीर होतं. अख्खं जीवन भजन केलेलं शरीर होतं. अख्ख्या जीवनात भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नव्हतं. काहीच. बरीच लोक म्हणतात मी भजन करतो. अरे तू भजन करतो म्हणलास इथंच तो मातीत गेलं. एक जण म्हणला मी 25 वर्षापासून वारीला जातो. हान तू काय माल मग, तू वारीला चालला म्हणजे उपकार थोडाच करायला. एक जण म्हणला माझ्याशिवाय काकडाच गावातला होत नाही, ती फुकून गाव. तो काकडा करायला म्हणजे उपकार करायला का. अरे काकडा करण्यासाठी जगाच्या मालकानं शरीर दिलंय याचं मोठेपण सांगावा. वारी करण्यासाठी विश्वाच्या मालकानं शरीर दिलंय. देवे दिला देव भजना गोमटा, दिला देव भजना, देव दिला देव भजना गोमटा, दिला देव भजना गोमटा. दोया झाला हाता मागे घेता, दोया झाला हाता मागे घेता, दोया झाला हाता मागे घेता. देव दिला देवे दिला देह भजना गोमटा. भजना करणार शरीर दिलंय. मी करतो हे म्हणणं मूर्खपणाचं टोक आहे. काही गोष्टी कर्तव्य असतात, उपकार नाही. विश्वाच्या मालकानं मानवी शरीर दिलंय, भजन करणं कर्तव्य, उपकार नाही. वारीला जाणं कर्तव्य, उपकार नाही. परमार्थ करणं कर्तव्य, उपकार नाही. मिळालेल्या संपत्तीत अन्नदान करणं कर्तव्य, उपकार नाही. बापानं पोरासाठी प्रॉपर्टी कमवणं कर्तव्य, उपकार नाही. लाणेश्वर एक बाप म्हणला पोराला मी बंगला बांधलाय. पोरग म्हणलं याच्या अगोदर सगळ्याच बापायनं पोरासाठी बंगले बांधलेत. कर्तव्य, उपकार नाही. वडिलांनी मुलासाठी प्रॉपर्टी कमवणं उपकार नाही, कर्तव्य. आणि त्या मुलानं म्हातारपणात वडिलांना सांभाळणं हे उपकार नाही, हे त्याचं कर्तव्य आहे. विठाला अख्खं जीवन भजन आनंदी होतं हे सांगत होतो मी. भजनाच्या व्यतिरिक्त
काहीच केलं नाही, नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. कृश झालेलं शरीर होतं, लोण्यासारखं मऊ शरीर. तो कावळा आनंदानं ते शरीर खात होता. स्वतःही खाल्लं, पत्नीला सांगितलं, प्रिये आतापर्यंत तुला पशु पक्ष्यांचं मांस दिलंय, पण आज मी मानवी मांस दिलंय तुला. ती बाई म्हणली, बाई अहो कुठंच जनावर मेलेलं नव्हतं, तुम्ही माणसाचं मांस कसं दिलंय? खाली डोकून पाय, 7-8 दिवस पुरेल एवढं शरीर खाली पडलेलं आहे. बघता बघता पायातून रक्त वाहत होतं. त्या झाडाच्या कडेने एक कावळा गेला, त्यानं पाहिलं, त्यानंही मांस खाल्लं. या कावळ्यानं सगळ्या भावकीला सांगितलं, झाडाखाली एक बाई पडलेली, तिचं मांस खाऊन आलोय. बघता बघता 50-50 कावळे त्या स्त्रीकडे आले. काय त्यांचा महिमा सांगतोय. 50-50 कावळ्याने त्या स्त्रीचे पूर्ण पाय खाऊन टाकले, फक्त हाड शिल्लक आहेत. मांसाचे गोळे काढू काढू खात होते. कावळे होते ते, हात लांबलेली होती, हाताचं मांस काही कावळ्यांनी खाल्लंय. भांड्या पिंढऱ्या, पाय, हात, दंड, कोपरं पूर्ण खाऊन टाकली. ती स्त्री डोळे उघडून बघत होती. तिचे डोळे किलकिल ते सुंदरशे चमकत होते. एक कावळा जवळ गेला आणि तिचा डोळा खाणार तेवढ्या अवकाशात एक आवाज आला. आवाज तोंडातून नाही आला, कारण तोंड वाणी बंद झालेली होती, जीभ शिथिल झालेली होती, ओठ सुकलेले होते. त्याचं चिंतन करून करून टाव फोडून फोडून ओठ सुकून गेलेले होते. तिच्या अंतकरणातून एक ध्वनी आला, आणि अंतकरणातून आलेला ध्वनी काय म्हणतो कावळ्याला? आओ कागो चुन चुन के खाओ मास. कबीरांची वाणी आहे. काय म्हणते तिचं अंतकरण कावळ्याला? ए कावळ्यांनो या रे, या कावळ्यांनो या, अख्ख्या शरीराचं मांस वेचून वेचून पूर्ण खा. कावळ्यांनो माझ्या शरीराचं मांस वेचून वेचून पूर्ण खा, पण एक विनंती आहे कावळ्या, प्रिया मिलन की आस. एकच विनंती आहे तुम्हाला, माझे डोळे खाऊ नका. जोपर्यंत माझा जगाचा बाप दिसेल, विश्वाचा मालक बघेपर्यंत माझे डोळे खाऊ नका. त्या स्त्रीचं नाव होतं राधा. तिचं नाव होतं राधा. विश्वाच्या मालकाला बघेपर्यंत फक्त माझे डोळे खाऊ नका, अख्खं शरीराचं मांस खा, वाटल्यास हाड सुद्धा चगळून चगळून खाऊन टाका, पण जगाचा पाप दिसेपर्यंत माझ्या डोळ्याला अपेक्षा आहे, मला फक्त तो बघू द्या. दृष्टांत संपला. अख्ख्या शरीराचं राम झालं तरी हरकत नाही, पण मरता मरता अंतकरणाने त्याचं भजन करीत विश्वाचा मालक बघत प्राण सोडावा, इतकं विश्वाच्या मालकावर प्रेम करणारी ही साध्वी स्त्री. म्हणून निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा भक्त थोर भुवन हरि भक्त थोर भुवन काय त्यांचा महिमा हरि भक्त थोर भुवन हरि भक्त थोर महिमा काय ताकद असेल महाराज या लोकांची, काय साधना असेल, काय व्याप्ती असेल या अधिकारी संतांची. शेवटचा श्वास सुटेपर्यंत अख्खं शरीर खाल्लं तरी हरकत नाही, पण जाता जाता एकदा जगाचा बाप बघावा या अपेक्षेनं जीवन जगणारी संत आहेत. काय त्यांचं वर्णन करावं, काय टोक असेल त्यांचं, काय व्याप्ती असेल. 10-15 दिवसापूर्वी मी एका साधूचं चरित्र वाचिलं. त्याला संत वाङ्मय वाचायचा छंद आहे. आज एक महात्माजी सुद्धा आहे त्या ठिकाणी. स्वामी राम त्यांचं नाव होतं. स्वामी राम 2 वर्षाकरता आद्यगुरु शंकराचार्य त्यांना पदवी मिळाली. त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या परमार्थिक
टोकामुळे स्वतः त्या ठिकाणी मोठमोठाले अधिकारी लोक आणि त्यांना जगद्गुरु पदवी देऊन टाकली. 2 वर्ष पदवी ती सांभाळली त्यांनी. त्यांच्या गुरुवर्यांनी सांगितलं, अरे बाळा तू स्वामी झालास ना, अरे आमिषाला बोललास, ही पदवी प्राप्त झाली म्हणून फौज फाट्यामध्ये फिरतोस. अरे पारमार्थिक क्षेत्रामध्ये नाना प्रकारचे असे आमिष येत असतात आणि त्या आमिषाला माणूस भुलला की तत्व विसरून जात असतो. गुरुजींचा शब्द लक्षात ठेवला आणि 2 वर्षाच्या नंतर जगद्गुरु पदाचा राजीनामा दिला. ती व्यक्ती पुनश्च हिमालयात गेली. गुरुजी भेटण्याकरता गेले. का रे उपवास आहेस? होय. मी म्हणत नाही बरं तेवढ्या मोठ्या माणसाला, त्यांचे गुरुजी म्हणतात का रे, कारण माझी म्हणण्याची काय टप्पर आहे, जिभेला किडे पडते. काय त्यांचा महिमा सांगतो, काय टोक असते संतांचं. उपवास आहेस? जी. भिक्षा मागावी, भिक्षान्न पवित्र आहे. जी बाबाजी. आणि स्वामी राम हे भिक्षा मागण्यासाठी एका गावात गेले. सकाळची वेळ आहे. पहाटे पहाटे एका बाईनं मातीचं मडकं गुडघ्यात धरलं आणि ती गाईची धार काढत होती, दूध काढत होते. आजही काही काही माणसं चरबी गुंडी असेल ते गुडघ्यात धरून दोन्ही हाताने धार काढतात. सगळ्याला येत नाही ते. 50% लोकांना तर धाराच काढता येत नसत्या. ते उंदीर धरल्यावर थैल्या आणणाऱ्याला काय धार काढता येणार आहे नाही. ते पिशव्या आणतात ना दुधाच्या, त्या उंदीर धरल्यावर त्याला काय धारा काढता येत असते. तो धार काढण्यासाठी शेतकरी राजा असावा करून बुवा, धार काढता आली पाहिजे. हा, कीर्तन झाल्यावर कोणाची मसड दोहाची असेल तर मला सांगा. काहीला काढता येते पण वात येतो. माझा जरी हात फ्रॅक्चर झाला तरी 10 लिटर दूध काढतो बाबाजी. विठाला विठाला आलं पाहिजे बरं का. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांना शेतीचे बरेच काम आले पाहिजे, बरेच काम आले पाहिजे. एका माणसाकडे 15 म्हशी, 20 गाई, 7-8 म्हशी येलेल्या, 5-6 गाई येलेल्या आणि धारा काढणार गडी त्या दिवशी सुट्टीवर, दोन्ही गडी. मालकीने सांगितलं, मालक धारा काढायच्या, घरी येतील ना आता. रात्री सुट्ट्या घेऊन गेले ते. मालकीनं मालकानं खुर्ची टाकली, म्हशीकडं गाईकडे बघत होते. काशीत दूध आहे, एकीकडे वघार बांधलेले, एकीकडे वासर बांधलेले. वघारायला सोडीत नव्हते म्हणून म्हशीचं दूध पिता येत नव्हतं, वासरायला सोडीत नव्हते म्हणून गाईचं दूध पिता येत नव्हतं, आणि यायला काढता येत नव्हतं म्हणून हे वाघार तशीच बिनचहाची होती. 5-6 म्हशी आल्यात, 5-6 गाई आल्यात, पण नुसते गाईकडे म्हशीकडे पाहू लागले. 150 एकर जमीन, पण धाराच काढता येणं सोमळ्याला. विठाला 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 आलं पाहिजे माणसाला, आलं पाहिजे. मातीचं मडकं गुडघ्यात धरलं आणि ती बाई धार काढू लागली गाईची. तेवढ्या अवकाशात स्वामी राम महान भगवत भक्त संन्यासी भिक्षाम देवा असा आवाज कानावर पडल्याबरोबर बाई कशामुळे दचकली काही लक्षातच आलं नाही. तिचे गुडघे अशी फाकल्या गेली आणि दुधाचं मडकं खाली पडलं, दूध सांडून गेलं, मडकं फुटून गेलं. ती बाई रागावले, तरुणेस, धडधाटक आहेस, भिक्षा मागतो, लाज वाटत नाही तुला, फुटलं माझं गाडगं. बाई दुसरं घेता येईल. अरे याच गाडग्यामध्ये माझ्या सासूने दूध काढलंय आणि सासूने हे गाडगं ठेवून गेली, कालांतरानं मी दूध काढते. माझ्या सासूचा ठेवाय फुटून गेला पाप्या. बोलू नये ती बाई शब्द तेवढ्या मोठ्या महात्म्याला बोलली. 12 आश्रमावर आले, आश्रम नाही हिमालयात, एका गुहेत आले. गुरुजींना प्रणाम केला आणि सांगितलं, गुरुजी जीवनभर भिक्षा मागणार नाही. एकदाच भिक्षा मागितली, बाईचं दुधाचं गाडगं फुटलं. त्या बाईनं बोलू नये ते तोंड टाकून शब्द बोलली. कानाला वेदना झाल्या, गुरुजी अंतकरणाला वेदना झाल्या. जीवनभर भिक्षा मागायची नाही. जगशील कसा? विश्वाच्या मालकाच्या नावावर तुमच्या आशीर्वादावर.
अनुष्ठानाकरता महात्मा बसले गंगेच्या तीरावर. एवढा मोठा साधू अनुष्ठानाला बसल्याबरोबर माणसं फुलांच्या माळा, फुलांचे गुच्छ, हार तुरे घेऊन येत होते. महाराजांच्या गळ्यामध्ये हार टाकायचे. महाराजांना त्याचं वजन झालं की महाराज काढून टाकायचे. 2-4 बैलगाड्या हारस असले, पण फळ कोणीच आणलं नाही. पेड्याचा बॉक्स कोणीच आणला नाही. एखादी भाकरी पोळी कोणीच आणली नाही. दुधाचा तांब्या कोणीच आणला नाही. बेझेळीत महाराज. गेली 7 दिवसापासून मी अनुष्ठान करतोय. गुरुजींनी सांगितलं काय मिळालं का? काही नाही. जा भिक्षा माग. नाही गुरुजी, तुमच्या पायाच्या आशीर्वादाने शपथ घेतली, जीवनभर भिक्षा मागणार नाही. देह गेला तरी हरकत नाही, पण इथेच जगाच्या मालकाचं भगवान शिवजीचं अनुष्ठान करे. प्राण सुटला तरी हरकत नाही. काय गंगेला दया आली, कारण गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. स्वामी राम हे भगवान शिवजीचे भक्त आहे. भगवंताचं स्मरण करीत असताना गंगेतनं आवाज आलाय. स्वामी, आवाज कोण देते स्वामी म्हणून पाहिलं तर बाजूला कोणीच नाही, पण गंगेच्या पात्रातून एक हात वर होता. त्या हाताकडे स्वामी रामांनी बघितलं. कालांतराने त्या हातामध्ये सुंदरसं एक सोन्याचं पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये खीर आहे. स्वामी राम घ्या, आपल्या जेवणाची अवस्था मी करते. पवित्र गंगामाईनं हातामध्ये सुवर्णाचं पात्र, त्याच्यामध्ये खीर आहे आणि ते पात्र स्वामी रामांना दिलं. गेल्या 7 दिवसापासून उपवासी असणारे स्वामी राम त्याच्यातली खीर खात होते. खीर संपतच नव्हती आणि पुनश्च पात्रातून आवाज आला. स्वामी राम अक्षय पात्र आहे, जीवनभर याच्यातली खीर संपणार नाही. गुरुजींना एके दिवशी सांगितलं, गुरुजी भिक्षा मागायचा संकल्प मोडून टाकला. भिक्षा मागायची नव्हती, जीवनभर भिक्षा मागणार नाही. मला मनानच पवित्र गंगा मातेनं. पुनश्च एक उदाहरण सांगतो. बालाजीराव तुमचे नेते आल्यावर आम्हाला कळवा, कारण त्यांचा दीपप्रज्वलनाचा वगैरे कार्यक्रम आहे. काही गोष्टी सांभाळाव्या लागत असतात. ज्या निमित्त कार्यक्रम ठेवलाय त्या निमित्तावरही थोडंसं बोलावं लागतंय. बालाजीराव कल्याणकर त्यांचा वाढदिवस आहे. पवित्र अधिष्ठान भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. मरळक हे तीर्थक्षेत्र आहे. माझ्या शिवजींचं अधिष्ठान आहे. कल्पना करा ना, ऊन वाढवणं, ऊन शीतल करणं, पाऊस पाडणं, पाऊस बंद करणं, निसर्गाचं चक्र ज्यांच्या दृष्टीत आहे त्यांना शिवजी म्हणतात. आणि भगवान शिवशंकराच्या दरबारात मला तरी वाटते या 3 महिन्यामध्ये एवढी उष्णता होती. काल तर एवढं ऊन होतं, एखाद्या पातेल्यात पाणी त्याच्यात जर डाळ टाकली असती, ते जर बाहेर ठेवलं असतं तर वरण उन्हानच झालं असतं. आज तर कूलरची व्यवस्था केलीची तर कीर्तना करता बालासाहेबांनी, पण माझ्या भगवान शिवशंकरांनी सुद्धा गोड सुंदर आकाशातूनच कूलर लावले. विठाला तुम्ही भजन करून फोटो काढतात, काय नाव यायचं? देवराव काका. देवराव काका. वा, मागच्या वेळेस हालतून भेटले होते मला देवराव काका, त्यालाही धन्यवाद. वा, काय ताकद आहे संतांची, काय व्याप्ती आहे. संताजी महाराज जगनाडे नावाची एक महान भगवत भक्त होऊन गेले. काय त्यांचा महिमा सांगतोय. यांचा व्यवसाय तेल काढणे होता. माणसानं काम करत जात जावं. हरि का नाम पेट का धंदा न करे मोर खांदा. काम करत जावं माणसाने. 2-3 भाऊ आहेत, एकत्रित कुटुंब. एक जण म्हणला मी नुसतं भजन करेल. अरे भजनावून आल्यावर येड्याला जात जाय ना. नाही म्हणला मी नुसतं भजनच करीन. कधी कधी गावाला दारे धरी जाय, गवऱ्या खाशीन का? आमचा भाऊ जर शेतात जात असेल तर गिरगावकरांना कधी कधी शेतात जाऊन येडा केला पाहिजे. उपकार करायला का कीर्तन करायला? म्हणजे शेती सुद्धा पारमार्थ आहे. 50 क्विंटल गहू काढीत असेल, 5 क्विंटल त्याला लागत असतील, 45 क्विंटल गहू इकत असेल. या देशातला तमाम नागरिक जर ते गहू इकत घेऊन खात असेल तर 50 क्विंटलचं उत्पन्न काढणारा शेतकरी सुद्धा हजारो महाराजाच्या बरोबरीचा आहे. विठाला विठाला आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त बाळासाहेब कल्याणकरांना, बालाजी कल्याणकरांना एक विनंती करेल.
एखादा महाराज जर रस्त्यात भेटला नाही गाडी थांबली तरी चालेल, कारण आम्हाला जगगाड्या थांबिते. एखादा व्यापारी जर रस्त्यात दिसला आणि त्याच्यासाठी गाडी नाही थांबली तरी चालेल, त्याच्या इथं कुंटालन पैसे आहेत. पण एखादा शेतकरी जर कल्याणकर तुम्हाला रस्त्यानं दिसला असेल, त्याच्यासाठी जर गाडी थांबली आणि त्याला नुसतं विचारलं काय चाललं, तर जीवनभर तुमच्या नावाच्या बाजूला त्याचं बोटच जात नाही. इतका जर इमानदार कोणी असेल या महाराष्ट्राच्या मातीत, तर त्याचं नाव शेतकरी आहे. विठाला विठाला कोणी जरी राजकारणी बसले असतील, त्यांना गिरगावकराचा प्रणाम. नाही भजन करता आलं तर नका करू, पण समाजकारण करत असताना माझ्या शेतकरी राजाचे प्रश्न सोडवा. माझा विटेवरचा मालक तुमच्यावर जीवनभर खुर्चीची कृपा करील, जीवनभर. आणि जो राजकारणी शेतकऱ्याकडे डोळा वाकडा करील, त्या बेट्याला पुढच्या जन्मात माझा विटेवरचा मालक आणि भगवान शिवशंकर त्याला बैल करील आणि पठ्ठ्याला उभ्या ते आऊत आणायला गडी करील. विठाला दगड टेकून नाव धाडणार मी. शेपटी मुरगळू मुरगळू बेटा, शेतकऱ्याच्या जीवा मोठा झालास आणि शेतकऱ्याला नीट बोलत नाही, सापकाचे फटके देऊ देऊ हाणणार गिरगावकर. विठाला विठाला महाराजाचा गडी करू द्या, मला काय हरकत नाही, पण शेतकऱ्याचा नीट करण्यासाठीच काय हरकत नाही. ज्याला शेतकऱ्याला ज्यानं वाईट केलंय शेतकऱ्यावर, त्याला नीट करण्यासाठी गिरगावकराला गडी केलं तरी चालेल शंकरानं. कल्याणकर तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष ठेवत जा. आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती, नका बोलू वारकऱ्यांना. आम्हाला बोलणारा पंढरपुरातला मालक आहे, पण यायला बोलत जा. गरीब माणसं आहेत, गरीब गरीब गरीब. 32 लिटर नुसत्या उन्हामुळे दूध कमी झालंय तरी भाव नाही दुधाचा. नुसत्या उष्णतेमुळे गायीनं 32 लिटर या 1.5 महिन्यात रोजचं 32 लिटर दूध कमी देतात, पण तरी दुधाचा भाव खाली. कधी कधी शेतकरी दुधाचा व्यवसाय करते, त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा लढा. विठाला 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 तेलाचा घाणा आहे घरी. संताजी महाराज तेलाचा घाणा हाकायचे, काय त्यांचा महिमा सांगते. तेलाचा घाणा ओढण्यासाठी त्यांच्याकडे एक बैल आहे, घाण्याला एकच बैल असतो. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय नाव सुंदर ठेवलं होतं, सखा. सकाळी स्नानगीन आटपलं, देवाचं दर्शन, देवपूजा, नित्यनेम आटपायचा, निहारी करायचे. न्याहारीच्या अगोदर बैलाला वैरणकाडी करायचे. न्याहारी आटपल्याच्या नंतर धोत्राच्या आचागोच्या घोसायच्या, फेटा आवळून घ्यायचा, कमरेला उपरणं बांधायचं, बैल सोडायचा, सखा घाण्याला झोपायचा, पाठीवर थाप टाकायची आनंदाने, आणि सखा म्हटल्याच्या नंतर तो बैल चालायचा. तेल निघायचं, ते तेल गावात विकायचं, त्याच्यावर स्वतःची उदर व्यथा भागायची, उदराची, संसाराचा भार ते सांभाळायचे. आणि हे कारभार चालत असताना, व्यवहार करत असताना एकदा देहूला तेल विकायला गेले. आणि देहूला तेल विकायला गेल्याच्या नंतर डब्बाभर तेल विकलं. एक डब्बा राहिला एका बाईच्या दारात, आंतरण तुळशी वृंदावनापाशी टाकलं. माळकरी बाई होती, वयस्कर बाई होती. तिला विचारलं, बाई वृंदावनापाशी थांबू का? थांबा म्हणे दादा. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या बाईनं भाकरी दिली, त्या भाकरीच्या बदल्यात संताजी महाराजानं तिला बुटकभर तेल दिलंय. काय संतांची व्याप्ती असेल या लोकांची वागण्याची शैली, काय त्यांचा महिमा सांगतोय. शेवटचा पुरावा, जेवण केलं. बाई मंदिर कुठे आहे? भजन होतंय का? बाईनं सांगितलं, दादा या गावात भजन बंद नाही, या गावात भजन नित्य आहे. एक व्यक्ती वारीला गेल्याच्या नंतर भजन दुसरे करतात, पण ती व्यक्ती वारीहून आल्याच्या नंतर भजन ती व्यक्ती म्हणते. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. काय त्यांचा महिमा, नाव ऐकून होते महाराज. त्या बाईकडनं दिवटी पेटून घेतली. त्या दिवटीवर तेल टाकलं आणि त्या बाईच्या घरापासून मंदिरापर्यंत अंधाराच्या सावटामध्ये दिवटीच्या प्रकाशात तिथपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यावर दिवटी विझल्या गेली.
मंदिरात एका खांबाला टेकून देखून तुकोबरायचं भजन ऐकत होते. काय तुकोबरायची वाणी असेल, काय स्वर असेल तुकोबरायचा, काय तुकोबरायचा भक्तीचा गंध असेल. कल्पना करा तुकोबरायची व्याप्ती किती मोठी. टाळामध्ये कासा आणि पितळ जर कैलासवास समप्रमाणात नसेल तर टाळ स्वरात वाजत नाही. टाळामध्ये कासा आणि पितळ जर समप्रमाणात नसेल तर टाळ स्वरात वाजत नाही. धातूचा टाळ सुद्धा. तर तुकोबरायच्या भजनाची व्याप्ती किती मोठी असेल. तुकोबरायच्या भजनामध्ये दगडाची सुद्धा टाळ वाजत. दगडाचे टाळ दगडाचे टाळ कोणत्याचा छंद. काय त्याच्यातून स्वर येत असेल. पण भक्तीचं टोक किती मोठं होतं माहितीये तुकोबरायचं. तुकोबरायच्या पाठीमाग कोणी भजन बनायला नाही म्हणून तुकोबरायच्या पाठीमाग स्वर धरण्यासाठी पक्षीही सुस्वरे आळविती. पक्षामध्ये गायन फक्त एकाच पक्षाला येते, त्या व्यक्तीचं ना पक्षाचं नाव आहे कोकिळा. जर कोकिळेनंच गायन केलं असतं तर पुरावा असा दिला असता कोकिळा आळविती. पण पक्षीही सुस्वरे वाचक शब्द आहे. म्हणजे कोणत्याही जातीचे पक्षी तुकोबरायच्या पाठीमागे स्वर धरत होते. त्यात ती भजनाचं टोक काय असेल. आणि ज्या दगडाचा नाद कुठंच व्यवस्थित निघत नाही, आता तुम्ही प्रमाण दिल्यासारखं, पण तो दगड सुद्धा तुकोबरायच्या भजनात गोड वाजायचा. त्याच्यासाठी सुद्धा एक पुरावा आहे. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता पाणी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता पाणी. नंदनाच्या टाळाची गायले अभंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या बळका प्राण. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या बळका प्राण. नागराच्या टाळामधून गायलो अभंग नाता घरी नाचे सखा पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी दगडाच्या टाळामधून गायले अभंग. कल्पना करा निर्जीव पाषाण सुद्धा ज्यांच्यावर प्रेम करत होता. ते भक्तीचं टोक काय असेल कल्पना करा ना. आणि त्या तुकोबरायचं भजन ऐकायला संताजी महाराज मंदिरातला दिवा विजला. कोणी दिशेनं असं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान केलं आणि जे डब्बाभर तेल इकायचं राहिलं त्याच दिवशी त्या म्हातारीला सांगितलं, माय अंतकरणाला पाझर फोडील, मंदिराच्या भिंतीला पाझर फोडील, इतकं सुंदरसं भजन करणारी व्यक्ती, पण मला फक्त दिव्यात तेल नसल्यामुळे दिसत नव्हती. आजपासून संकल्प करतोय दर 15 दिवसाला 2.5 किलो तेल मंदिरात दिव्याला. दर 15 दिवसाला पदुदेवा 2.5 किलो तेल दिव्याला. पण देहूतल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय गरिबी असेल त्यांची, त्या गरिबीत सुद्धा दान करण्याची अवस्था, काय व्याप्ती असेल संतांची. कालांतरानं तुकोबरायच्या भक्तीवर अतूट प्रेम करणारे संताजी महाराज जगणारे. विठाला 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 बसा मगर साहेब. वा घाणा हाकायची घाणा. एके दिवशी
संताजी महाराज दुर्गावी निघून गेले. काय व्याप्ती आहे संतांची, काय त्यांचा महिमा पहा. पत्नीला सांगितलं, प्रिये मला बाहेर गावी जायचंय. धनी 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 शब्द किती गोड आहे. बसा. मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांनी जर मालकाला धनी शब्द वापरला तर 4-2 दिवसाचं आयुष्य आपल्या पतीला वाढन. ज्यांच्या कपाळावर कुंकू आहे त्यांना सांगतोय, बोलत जा गोड. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे. बोलत जा, बोलत जा, बोलत जा. महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री इतकी मोठी आहे पांडे साहेब, सर्व देशामध्ये सर्वात नाविन्यपूर्ण जर स्त्री कोण्या देशात जन्माला आली असेल तर ती भारत देशात जन्माला आली. तुम्ही टाळ्या वाजवावा की तुम्ही मला बरं म्हणावा याच्यासाठी मी कैलासबुवा म्हणत नाही. कारण किती मोठी स्त्री भारत देशात आहे, जगातला एकही डॉक्टर एका स्त्रीची बरोबरी करू शकत नव्हता. त्या स्त्रीचं नाव होतं धात्री लाले सर. धात्री जगात 1 नंबरची गायनिक. हल्लीच्या गायनिक पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरला स्त्री मशीनवर किंवा सोनोग्राफी केल्याच्या नंतर हिच्या पोटात मुलगा आहे का मुलगी सांगता येईल, पण 100 फुटाच्या अंतरावरून 1.25 मासाचा गर्भ सांगणारी स्त्री या देशात जन्माला आली. ती स्त्री होती आदरणीय कुंती आई साहेबांची दासी. तिचं नाव धात्री होतं. धात्री ती या भारत देशातली पवित्र स्त्री. म्हणून तुम्हाला सांगतोय, मालकाला कधी कधी आदरवाचक बोलत जा. फार गोड काम आहे तुमचं, फार गोड काम. कारण पुराणात संतांनी सुद्धा तुमचं वर्णन केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सकाळच्या काकड्यात सुद्धा यांचं वर्णन आहे. याच्या पलीकडे सांगू का, गोपीचंदाला जेवढ्या पत्न्या होत्या तेवढ्या पत्न्या झोपीतून जाग आल्याच्या नंतर रात्री 1-2 वाजता जरी उठल्या तर त्या डोळ्यानं काहीच बघत नव्हत्या, हातानं पदर सावरीत होत्या. आपला पदर पडला का काय, म्हणजे झोपीत सुद्धा पदराला हात लावत होत्या. इतक्या पवित्र स्त्रिया फक्त याच भारत देशातल्या तुम्ही आहात. मग कधी कधी धनी म्हणी जा. धनी जर शब्द हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये तुम्हाला जर वेगळा वाटत असेल तर मालक म्हणी जा. काय होतंय मालक म्हणलं तर, तुम्ही आई वडिलाला सोडून ज्या मालकाच्या घरी येता त्याच्या गोत्रात विलीन होता आणि अख्खं जीवन काम करून तुमच्या जीवनाचं संगोपन करण्याचा ज्यानं वसा पत्करलाय त्याला मालक म्हणायला काय हरकत आहे. म्हणी जा मालक, हरकत नाही. पप्याचा बापन, यमनीचा बापन, जमनीचा बाप असं म्हणी जाऊ नका. तुम्ही हरिपाठ म्हणीत असताल ना असा पप्याचा बाप म्हणीत असताल तर मंदिर अंगाव पडन एखादीशी तुमच्या विठाला. विठाला स्वर्ग कुठे सांगू का मगर साहेब तुम्हाला. स्वर्ग 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 हे वरचा कोणाला भेटन ते काय माहितीये. पण घरी गेल्याच्या नंतर ज्याची पत्नी आदरानं बोलत असेल, आहो म्हणत असेल, आलात का म्हणत असेल, पाय धुवा म्हणत असेल, जेवायला बसा म्हणत असेल, अशी ज्याची बायको आहे त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. आणि घरी आल्या आल्या ज्याची बायको कसनुस तोंड करीत असेल समजायचं मी मसन वाट्यात ते जळायलो. बोकांडीव लाकडे समजायचं, बोकांडीव पेटून गेलेले फोकलेले लाकडे समजायचं. लक्षात घ्या कशा हसत आहेत बघा. विठाला विठाला अहो तुम्ही धनी, तुम्ही दुर्गावी जाणार. धनी शब्द आहे. धनी 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 काय शब्द वा, काय ताकद आहे. वजनदार शब्द आहे धनी शब्द. भारताच्या संस्कृतीतला अत्यंत वजनदार शब्द आहे. पण काय झालं माहितीये काय, वजनदार शब्द फुकून दिले माणसं शेकत बसले आणि दुसऱ्याचे शब्द अंगाला चिटकून घेतले ना आपले शब्द सगळे पेटून दिले. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, गुण कोणालाच नाही. कारण घ्यायचा काही संबंधच नाही ना. टाइमपास म्हणून ऐकायलेत माणसं. गोड बोलायला पाहिजे. गोड 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 गोड. आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीनुसार मुलांनी वडिलांना बाबाच म्हणावं. भारतीय संस्कृती. आई म्हणावं, माय म्हणावं. गोड शब्द आहे हे सगळे दिले. आता दुर्मिळ शब्द झाले. धनी शब्द तो दुर्मिळ. अहो धनी तुम्ही दुर्गावी जाणार. होय. लोकांच्या वरव्याचं काय करायचंय. तेलाचे वरवे होते. कोणाचा पावशेराचा असेल, कोणाचा वाटीभर तेलाचा असेल, कोणाचा बुटकभर असेल, कोणाचा पेलाभर असेल, अर्धा लिटर, लिटर, 2 लिटर, ज्याच्या त्याच्या घरातल्या लोकांच्या कुटुंबाच्या संख्येनुसार तेलाची वरवी होते. सांगितलं मालकानं संताजींनी, लक्ष्मी
8 दिवस पुरेल इतकं लोकांसाठी तेल मी घाण्यातलं काढून ठेवलंय. 8 दिवसाच्या नंतर परत येईल, 2-4 दिवसाच्या नंतर. पण योग असा आला, कर्मणो गहनो गती. 15 दिवस निघून गेले तरी संताजी महाराज घरी आले नाही. 8 दिवसाकरता तेल होतं, गावातल्या लोकांना तेल वाटून टाकलं. वाटलं म्हणजे वरव्याचं तेल होतं, त्यांच्याकडे उचल घेतलेली होती. आता दुधाचा जसा वरवा असतो, महिनाभर दुधावाल्यानं दूध टाकायचं आणि 1 तारीख झाली की त्याचे पैसे घेऊन जायचे. पूर्वीच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी वरव्या नव्हत्या. आमच्या पांचाळ दादाकडे जर आऊत भरायचं असेल तर वर्षभर आऊत भरून घ्यायचं, कोळपं भरून घ्यायचं, जानूलं ठोकायचं, फाउंड ठोकायचं, रुमनं ठोकायचं, दांडी ठोकायची, पाचर ठोकायची. गाडीची धाव पडली की त्याच्या धावाला पाचरा ठोकून घ्यायच्या. जिनच्या पॅन्टेवाल्यानं नुसतं ऐकायचं फाउंडन. हे काय माहित नाही, हे नुसतं ऐकायचं. बहिऱ्या माणसाने ते शेजारी हसला की जिनच्या पॅन्टेवाल्यानं हसायचं. हे काऊन हसले म्हणून एकदा आणि कळाल्यावर एकदा विठाला विठाला मग वर्षभराचं त्या व्यक्तीला त्याची काय ज्वारी असेल, पेंड्या असतील त्या पांचाळ दादाला देऊन टाकायच्या. प्रत्येकाचं असं पूर्वीच्या काळात काम होतं. मग हे तेलाचा घाणा ज्यांच्याकडे, त्यांचा वर्षभराचा वरवा. हे अमक्या लोकांना 8 दिवसाला 1 बुटकं भर तेलाचा वरवा. त्याचं वजन असेल, काय मात्रा असेल, आणि त्याच्या बदल्यात वर्षभराची ज्वारी त्यांना द्यायची. 6 महिन्याला म्हणा, वर्षाला ती देऊन टाकायची. मध्ये काही मागायचा विषयच नव्हता. मग आता 8 दिवसाकरता तेल होतं, ते सगळं दिलं. 8 दिवस शिल्लक झाले, बाकीच्यांना द्यायचं काय? माणसं बोलू लागली. साजूक विचाराची माणसं, तात्विक विचाराची माणसं, पारमार्थिक विचाराची माणसं. पारमार्थिक म्हणून नाही, साजूक विचाराची म्हणेल. सगळ्यांच्या गळ्यात माळी असल्या म्हणजे चांगले असतात असं काही विषय नाही. बरेच माळी घालूनही खराब बोलत आहेत. एखाद्याच्या गळ्यात माळ असली म्हणजे तो गोड बोलतोय अशातला काही विषय नाही. बऱ्याच लोकांच्या माळी सुद्धा पाप झाकिण्यासाठी ज्यात काही काही पाप यायच्या. विठाला विठाला ज्याच्या गळ्यात माळ त्यानं खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, लुटायचं नाही, लवडायचं नाही. हे माळीचं तत्व आहे. आणि गळ्यात माळ घालून जर हे करीत असेल तर समजायचं आज सिनेमातला बहुरूपी आहे. विठाला विठाला सांगितलं काही तात्विक लोकांनी, बाई तुमचे मालक माळकरी आहात, तुम्ही माळकरी आहात, वारकरी आहात, भजन करणार आहात, पंढरपूरची वारी करणारी आहात. 8 दिवसाकरता आम्हाला तेल दिले. आता 8 दिवसापासून आम्ही काय खावं, दुसऱ्या घाण्यावाल्याकडे कसं जावं, तो आम्हाला तेल कसं देईल, याची अतिपंचायत अतिपंचायत अतिपंचायत. बाईने सांगितलं, दादा बाबा काका आप्पा तात्या नाना काका काय नाव असेल सगळ्याला हात जोडायचे. 4-5 दिवसाकरता मालक गेले. आता 15 दिवस झाले, येतील 1-2 दिवसाला. त्या काळात फोनची सुविधा नव्हती. आता फोन इतके झालेत की फोनचा सीमाच नाही. फोन शिव माणसाला करमणं, कीर्तनात तर करमणं काय काय लोकायला. तुम्ही नाही बरं, एका कीर्तनात फोनवर असं व्हॉट्सअप खेळत होता, भजने व्हॉट्सअप. अरे पुढच्या जन्मात तू मांजरीच्या जन्माला जाशील रे, असं नको करू. कीर्तन सांग होयांग हरिरूप. लोकाला उपदेश करण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामस्मरणाचं कीर्तन आहे. आणि आपण व्हॉट्सअप नाही खेळायला पाहिजे कैलास बुवा. कारण आपण कीर्तन मी करायलो, तुम्ही भजन म्हणायलो म्हणजे आपला याच्यावर संसार धकायलाय. आपण काय ज्ञानोबराय तुकोबरायचे चुलते नाहीत. आणि हे सगळा संसार याच्यावर धकत असताना जर कीर्तनात आपण व्हॉट्सअप खेळत असतो तर निश्चित पुढच्या जन्माला तो भजन्या पालीच्या. विठाला विठाला मोबाईल इचकी तुका बेट्या, तू आता भेताड इचकीच आहे पालीच्या जन्माला जाऊन. हे का नाही, काही गोष्टीच्या आचारसंहिता असतात, नियम पाळायला पाहिजे. संप्रदायाचे नियम आहेत काही काही. एखादा सीमेवरचा जर जवान असेल, सीमेवरचा जवान आणि सज्ज आहे, आणि त्यानं बंदूक ठेवून जर मोबाईल इचकीत असेल तर जाईन ना सीमा ताब्यात दुसऱ्याच्या. आहे का नाही. किती डोळ्यात तेल घालून पदुदेवा जपावं लागतंय त्याला. तितकंच संप्रदायातल्या व्यक्तीनं काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. विठाला सोय करते तो लोक. कैलास बुवा किती फळं आणली होते त्या माणसानं. त्याचा जावाई आल्यावर तरी तितके फळं आणतील का? शक्यच नाही. अहो पैसे घेऊन कीर्तनकार कीर्तन करायला तरी त्याच्यासाठी 2-4 नमुन्याचे फळं, काट्याचे चिमटे, ते चमचे, म्हणजे हातानं सुद्धा फळ खाऊ नको. त्याच्या फोडीमध्ये ते चमचा घालायचा आणि मग खायचं. इतकी सोय. किती गेल्या गेल्या पायाला टावेल पुसायला. घरी बायकोच्या साडीन थोतर पुशीत असशील नालाय का. इथं लोक तुला 2-2 टावेली द्यालेत. हिशोबात वागत आहे कीर्तनात. विठाला दादा बाबा काका दादा सगळ्यांना विनंती केली, येतील मालक. पण एक माणूस घाण बोलला. गळ्यात मोठी माळ होती. हे बाई कुठे गेले तुझे मालक. वाईट वक्त बोलला. बाई वारकऱ्याची पत्नी होती.
ती जर आमच्यासारख्या वारकऱ्याची पत्नी असती तर गरम पाणी त्याच्या तोंडावर ओतलं असतं, पण ती संताजी महाराजांची पत्नी होती. संताजी महाराज तुकोबारायच्या तालमीतली व्यक्ती, निष्ठावंत माणसं, नालायकाचे शब्द सुद्धा सहन करण्याची ताकद ज्यांच्यात ते संताजी महाराज, तेच संस्कार त्यांच्या पत्नीवर झालेले होते. शब्द ऐकून घेतले, दिवस 16 उजाडला. सकाळी बाईनं 15व्या दिवशी, 16 दिवस उद्याला, 15व्या दिवशी सकाळी आपल्या पुतण्याला सांगितलं, बाळा काय लोक घाण बोलतात रे, काय त्यांचा महिमा सांगतो शेवटचा पुरावा. बाळा तू घाणा हाक. बैलाला वैरणकाळी केली, पेंड केली, पेंडीला कमी नव्हती, कारखाना घरचाच होता. घाणा त्या आरती करडीची पेंड घरचीच होती. बैलाने पेंड यथेच्छ खाल्ली. बैल झुपला घाण्याला, करडी भाजून टाकल्या, बैलाच्या पाठीवर थाप टाकली सखा नाव घेऊन, पण बैल चालत नव्हता. बैलाला हाताने मारलं, बैल चालत नव्हता. बैलाची शेपूट मुरगाळली, बैल चालत नव्हता. बैलानं काठीनं मारलं, काठी मोडूस तर मारली, बैल चालत नव्हता. चापूक तुटेपर्यंत मारलं, बैल चलत नव्हता. त्या कुडाचं लाकूड काढलं, खंटाचं लाकूड तुटेपर्यंत मारलं तरी बैल चलत नव्हता. बैल रक्ताबंबाळ झाला. सोरडानं सांगितलं, काकी हे चलत नाही बैल. बैलाला 2-4 शिव्या दिल्या. बैलाला शिव्या देत जाऊ नका, बैल किती तत्वनिष्ठ आहे. कवी विनामदारांची एक बैलाची कविता आहे, ती कविता डोक्यात घ्या. ज्यावेळेस ज्या शेतकऱ्यानं कवी विनामदारांची कविता वाचील तो शेतकरी बैलाला कधीच वाईट मानणार नाही. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. काय कविता आहे गोड. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको मोकलू साता उतार वयात. ते बैल काय म्हणतो शेतकऱ्याला, हे राजा अरे तुझ्या शेतात काम करता करता माझी हयात सरली, मला मोकलू नकोस रे. नाही ओढवत राजा 4 पाऊल नांगर, नको मनोस डंगर. हे वय झालं रे शेतकरी राजा, आता 4 पावलं नांगर ओढत नाही, मला डंगर म्हणू नकोस. काय काय सुंदर कविता आहे कवी इनामदारांची. किती किती किती. माझा घालवायाशीन मला चारला सगुळ. हे शेतकरी राजा, माझा शिन भागवण्यासाठी पोळ्याच्या दिवशी मला गुळ चारलास रे. कधी मला झोल घातलीस, कधी मला हार घातलास, पण चापकासारखी आता शिवी फटकारू नकोस रे. फार सुंदर कविता आहे, फार सुंदर, फार सुंदर. अशा गोड आठवणी त्याचे करे तरवत, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. मधले कडवे सोडून दिले. अशा गोड आठवणी त्याचे करे तरवत, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. बैल काय म्हणतो, हे शेतकरी राजा तुझ्या गोड आठवणीनं मला मरण येऊ दे, तुझं कुशल चिंतित चिंतित मला मरण येऊ दे. मेल्यावर तुझे ठाई मला एक दारुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा अरे मेल्यावर का होत नाही, मला एकदा तुझ्या दारात रुजू दे. मी मेल्याच्या नंतर माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. काय प्रेम करते बैल आपल्यावर. तुम्ही सुद्धा बैलाला म्हातारपणी की जाऊ नका. विठाला विठाला सखा नावाचा बैल पाठ फुटली तरी पण पाऊल टाकीत नव्हता. 15व्या दिवशी संध्याकाळी काका घरी आले. त्या मुलाचे काका, बाईचे मालक संताजी महाराज जगनाडे घरी आले. बाईने सांगितलं, मालक आलात जी. दिवा लावला नाहीस. दिवा लावाय पुरतं तेल सुद्धा घरात नाही. शेवटचा पुरावा, शेवटचा. संपलं तेल. 8 दिवसाकरता तेल होतं. आजचा 15वा दिवस आहे संध्याकाळचा जी. फार लोक घाण बोलले मालक.
उद्या उकाड्याचं तेल द्यावं लागतंय, काय हरकत नाही. संताजी महाराज रात्री 2:30 वाजता उठले, स्नानगिन आटपलं, देवदर्शन केलं, नित्यनेम आटपला, सकाळचा काकडा भजन गिजन सर्व आटपलं, धोत्राच्या आचागाच्या खवल्या कंबर बांधली, फेटा आवळून घेतला आणि सखा नावाच्या बैलाकडे गेले. सखा नावाच्या बैलाच्या जवळ गेल्याच्या नंतर सखाने तोंडातून जीभ काढली आणि संताजी महाराजाचे पाय सखा नावाचा बैल चाटत होता. काय त्यांचा महिमा सांगतोय. तो सखा नावाचा बैल संताजींचे पाय चाटत होता. संताजींना वाटलं गेल्या 15 दिवसापासून याला आपली भेट नाही, याच्याकरता प्रेम उद्भवलंय, पाय जिभेनं पाय चाटतोय. डोक्यापासून खांद्यावर हात फिरला, खांद्यावर पाठीवर हात गेल्याबरोबर संताजीच्या हाताला रक्त लागलं. सकाळचा अंधार होता. घरात आले, दिव्याची वात पिळली आणि थोडीशी चालू केली दिवा. त्याच्या प्रकाशात पाहिलं, हाताला रक्त लागले. लक्ष्मी जी, सखाच्या पाठीतून रक्त निघतंय. काल घडलेला वृत्तांत सांगितला. आपल्या पुतण्याने सखा घाण्याला झुपला, चाबूक तुटेपर्यंत मारलं, काठी तुटेपर्यंत मारलं, लाकूड फुटेपर्यंत मारलं, पाठ फुटली, पण सखा पाऊल टाकत नव्हता. ठीक आहे, तुमच्या माझ्यासारखा चुलता असता तर पुतण्याला झपकिला असतं किंवा बोलला असता, पण महाराजाला माहित होतं बैल का चालत नाही, त्याला माहित नव्हतं. महाराजांनी सखा नावाचा बैल सोडला. सूर्याचे किरण पडले, सूर्याच्या प्रकाशामध्ये साजूकशे किरण आहेत, त्या प्रकाशामध्ये सखा नावाचा बैल घाण्याला झुपला. संताजींची काय ताकद आहे कल्पना करा. करडी घाण्यात टाकल्या, सखाच्या दोन्ही पाठीवर असा थाप टाकली, तुकोबरायच्या नावाचा उच्चार केला. सखा पाऊल टाकणार, अंग ताणल्या गेलं, पाठीवरच्या भेळा फाकल्या गेल्या आणि रक्ताची धार वाहू लागली. तुकोबराने सखा नावाच्या बैलाच्या गळ्यातलं जोतं काढून टाकलं, तो फासा काढून टाकला घाण्याला झुपलेला. त्यावेळेला सखा नावाच्या बैलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मालक मला झुपा, अन्यथा तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल, इतकी लोक बोलतील. महाराजांनी एक धोत्र होतं, ते धोत्र दुहेरी केलं. सखा नावाच्या बैलाच्या पाठीपोटाला धोत्र आवळून बांधलं आणि सखा घाण्याला झुपला. ज्या वेळेला तो सखा नावाचा बैल घाण्याला झुपला, धोत्रावर थाप टाकली, विठाला विठाला विठाला.